जर गोडाऊनला सील लागला त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या याच्यावरती तिथे बंदी आणतील, मग पुढे करणार काय आम्ही? उपाशी मरणार? आम्हाला काय नोकऱ्या आहेत काय आहेत? गोदामाला शील लागली, मच्छी नेणार कुठे, बोटी जाणार कशा, देणार कोणाला मच्छी? आम्ही 2014 मध्ये एकदम दिलं होतं सगळं लिहून का आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही काय नाही, मग ते लेटर वगैरे काय केले आमचे? जर हे बंद झालं तर इथे लोक रस्त्यावर उतरतील आणि हे कदापि बंद होऊन देणार नाही। गोडाऊन हे आमच्या हक्काचं आहे, त्यानंतर मिळालंच पाहिजे। आमच्या मच्छीमारांचा कष्टाचा पैसा हे घेऊन त्यांना आता बेघर करण्यात येत आहे, पोलिसांना ठेवून। मुंबई कोळ्यांची नाही कुणाच्या बापाची। ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांना तिथून हटवून जागेचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली। मात्र अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाचे त्याला तीव्र विरोध आहे। शेवटपर्यंत लढा देण्याचा त्यांचा निर्धार आहे। मुंबई पोर्ट ट्रस्ट बंदरातील जागा रिकामी करण्यासाठी 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार असं सांगण्यात आलं। मात्र त्याला कोळी समाजाने तीव्र विरोध केला। ही आमच्या अस्तित्वावर गदा असल्याची भूमिका घेत संघर्षाचा इशारा त्यांनी दिला आहे। कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही जागा सोडणार नाही, हे आमचे वर्षानुवर्षीचे मासेमारीचे ठिकाण आहे, असे ससून कोळी बांधवांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारच्या पोर्ट ट्रस्टची ही जमीन असून ती मत्स्य व्यवसायासाठी राज्याच्या मत्स्य विकास महामंडळाला भाड्याने दिली आहे। MFDCने ही जागा मासेमारी करणाऱ्यांना पोट भाडेकरू म्हणून दिली आहे। जागा रिकामी करण्यावरून हा वाद उद्भवला आहे। जाणून घेऊयात नक्की इथल्या कोळी बांधवांचं म्हणणं काय आहे। आम्ही वर्षानुवर्षे इथे मच्छी विक्री करतो। आमच्या कोळी लोकांच्या बोटी आहेत, त्याची मच्छी इथे गोडाऊनमध्ये सगळे देतात। मग जर गोडाऊनला सील लागला तर पुढे ती मच्छी कुठे नेणार आणि मग बोटींचं म्हणजे कशा जाणार आणि पुढचं कामं कशी होतील आमची? आमचा रोजगार कसा होईल? आज जर बोटीच नसल्या तर मग आम्ही आमचं पोटपाणी कसं भरणार? आमचा रोजगार कसा चालणार? आज हजारो लोक इथे रोजगार करतात, ते कोणाच्या जीवावर आम्ही करणार? जर आज गोडाऊनला सील लागला तर जर गोडाऊनला सील लागला त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या याच्यावरती तिथे बंदी आणतील, मग पुढे करणार काय आम्ही? उपाशी मरणार? आम्हाला काय नोकऱ्या आहेत काय आहेत? कशावर आम्ही पोटं भरणार आमची? काय नाव आहे तुमचं? किती वर्षापूर्वीपासून आहे? किती वर्ष? किती 50-60 वर्ष झाले। म्हणजे आमच्या आई याची, तिची आजी, आई याच्या आजीचा। काय काम करता तुम्ही? आम्ही काही मच्छी विकतो, दुसरं काय बोटीची मच्छी येतात ते कामं का दुसरी काय आले आमची? गोदामाचं, मग गोदामाला शील लागली, मच्छी नेणार कुठे, बोटी जाणार कशा, देणार कोणाला मच्छी? आम्ही काय करणार? ठेवणार कुठे मच्छी? काय मागणी आहे तुमची? आमची गोदामं पाहिजे आम्हाला दुसरं काय नको। शील लागली मग नेणार कुठे मच्छी, बोटी जाणार कशी? मग एवढे लोकांचं पोट कशाचं भरणार? अचानक मध्ये त्यांनी हल्ला केलेला आहे आमच्यावर न सांगता। काय म्हणणं आहे त्यांचं? काय म्हणणं? त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे जा इकडं डोंगरांनी जंगलांनी तिकडं आदिवासी होऊन दगड फोडा, मच्छीचा व्यवसाय बंद करून। कोळी लोक जाणार कुठे? कोळी लोक जाणार कुठे सांगा आता आम्हाला? रोजचे किती कमवता तुम्ही? कुठे कमाई आली? ते डिझेललाच होतात कमाई येत आहे ते। पोट चालतंय, दोन टायमाचा पोरा लोकांचा जेवण, घरी चूल पेटणार, दुसरं काय करणार? काय जास्ती कमाई आहे? नोकरी आमच्या मुलांना नाही, नोकरी कोणाला नोकरी नाही, एवढे शिकलेत। कोळी लोक खात तसेच, कोळी लोकांना समजा खाली कर, मग बोटी जाणार कशा आमच्या? शेती बिती काय आम्हाला काय नाही, आणि इकडे येते ताला लावायला, आम्ही काय करायचं? याच्या पाठीमागे कोण आहे? गोदाम जे खाली करायला पोर्ट्रस आहे, BPT आहे मुंबई पोर्ट्रस। 2014 मध्ये एकदम दिलं होतं सगळं लिहून का आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही काय नाही, मग ते लेटर वगैरे काय केले आमचे गव्हर्नमेंटनी? आता त्रास देताना त्रास देताना त्यांना ते लेटर दिसत नाही का? अचानक मध्ये लेटर नाही काय नाही, एकदम पोलीस फोर्स घेऊन लाठी चार्ज करायला येतात गोरगरिबावर। आम्ही दुसऱ्याला देतात, गोदाम नसले आम्ही माल कोणाला भरायचे? खाली करून दुसऱ्याला देतात, शॉपिंग सेंटरला 15-20 लाख रुपये भाडा घेतात।
असं आम्ही मच्छीवाला कुठे जाणार इकडे गोडाम आहे म्हणून मच्छी मार्केट आहे ना, तर गोडामला तर काही नाही फायदा नाही. टप ठेवायला सामान ठेवायला सगळं सामान ठेवलं इकडे गोडाममध्ये, तर हे खाली केलं तर सगळे खाली करणार. ससून-डाकचं महत्त्व फार पूर्वीपासून आहे. 1886ला इथे डॉकचं उद्घाटन हे झालं आहे, स्थापना झालेली आहे. आज जो प्रश्न आला मुंबई ट्रस्टने जो गोडाऊनवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, गोडाऊन बंद करा, तर हा प्रश्न फक्त गोडाऊन नसल्याकारणाने हा प्रश्न आलेला आहे. इथे त्या गोडाऊनमध्ये राहणारे जे कामदार त्यांचा आहे, त्याच्या कामदारावर असणारे मग आमचे मच्छीमार आहेत. ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे, ही स्वतः मच्छीमार उभी केलेली इंडस्ट्री आहे. यात सरकारने कोणतंही योगदान नाही केले. उलट सरकारला आपण आधुनिक परकीय चलन आणून देतो आपण, आणि चलन एवढा मोठा आहे की सगळ्यात जास्त चलन हा मासेमारी व्यवसायातून येतो आहे. आणि आता सडनली आत्ता थोड्या दिवसापूर्वी आपल्या ज्या मत्स्य व्यवसायाला कृषी दिलं म्हणजे शेतकऱ्यांचा दर्जा दिला आहे. मग हे सर्व फसवणूक का करतात आमच्याबरोबर? जे शेतकरी दर्जा दिला आहे मग आम्हाला फॅसिलिटीज देतात नाही आम्हाला कोणत्या प्रकारचीच. आज एवढे वादळे येऊन गेली त्याच्यावर कोणाला आम्हाला हेच नाही दिलं, अनुदान दिलेलं नाही. विषय तो नाही, विषय फक्त एवढा आहे की जे गोडाऊन जर बंद झाले तर ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे, जे बंजारा समाज आहे, मराठी समाज आहे, कोळी समाज आहे, इथे हजारो लोक इथे व्यवसाय करतात. व्यवसाय ठप्प होणार आहे. गोडाऊनचा विषय फक्त जागेचा विषय होता, हा जागेचा विषय नसून हा रोजगार उपासमारी बाळगणार आहे. जर हे बंद झालं तर इथे लोक रस्त्यावर उतरतील आणि हे कदापि बंद होऊन देणार नाही. गोडाऊन हे आमच्या हक्काचं आहे, त्यानंतर मिळालंच पाहिजे अशी मागणी मी स्वतः दिलीप कोळी चेअरमन असून मी मागणी करतो, या सासूंना करते की कोणीही या गोडाऊन जर तोडत असेल तर पहिले प्रथम आम्ही सर्व मच्छीमार व्यावसायिक लोक इथे येऊ आणि गोडाऊन कधी खाली करून देणार नाही आम्ही. पुढची मागणी काय असेल सरकारकडे? रोजगारावरती किती परिणाम होईल? रोजगाराचा आज जो हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे, हो अनेक वेळा प्रकार झालेला आहे. परंतु शासनाला मायबाप म्हटलं जातं, परंतु खऱ्या अर्थाने शासन मायबाप नाही आहे. या ठिकाणी लाखो लोकांचा रोजगार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पोट भरण्यासाठी लोक येतात आणि मोठ्या प्रमाणावर हा मच्छी व्यवसाय या ठिकाणी चालतो. 70-80 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे आणि BPTची हजारो गोडाऊन मुंबईमध्ये अशीच वच पडलेली आहेत आणि ती जर समाजाच्या उपयोगासाठी नसतील तर त्याचा काय उपयोग आहे? आणि जर त्यांचं म्हणणं आहे की भाडे भरलं नाही म्हणून नाही, त्यांचं म्हणणं ते चुकीचं आहे. कारण त्यांनी महाराष्ट्र शासनाला मध्ये MMDCला मध्ये टाकलं होतं. MMDCला आम्ही पैसे भरलेले आहेत, MMDCने पुढे दिलेले नाही, त्याला आम्ही काय करणार आहेत? नाही, ते आमच्याकडून थकबाकी नाहीच आहे. आम्ही भरलेले आहेत पैसे, त्यांनी दिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला दिलेले नाही, त्याला आमचा काय दोष आहे? महाराष्ट्र शासनाने त्यांना देऊन टाकावेत पैसे, किंवा केंद्र सरकारने आमच्याकडून भाडे घ्यावेत, आम्ही द्यायला तयार आहेत. परंतु आम्हाला ते मध्ये घेत नाहीत. आम्हाला म्हणतात तुम्हाला आम्ही ओळखत नाही. मग ते जर आम्हाला ओळखत नाही तर मग आम्हाला अडवायला कशाला आले? महाराष्ट्र शासनाने यावं ना पुढं आज आणि इथे येऊन बंद करावं ना. वेळोवेळी पत्रव्यवहार केला, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. पण हे जाणून बुजून BPTवाले आहेत ना, जे आता आमच्या बुचडेंनी सांगितलं MFDCला ऑलरेडी पैसे गेलेले आहेत, MFDC BPTला देत नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. परंतु आज त्यांनी अचानक येऊन सकाळी आज जवळजवळ इथे मला वाटतं हजारोनी मच्छीमार येतात, लाखोनी आज लोकांची उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या BPTवरती कारवाई झाली पाहिजे आणि हे सरकार आपलं याचं सरकार आहे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. कारण आज एवढी जनता आहे सर्व या डॉकमुळे चालू आहे.